आज आपण रामायणातल्या एका अशा गूढ रहस्याचा उलगडा करणार आहोत ज्याची सुरुवात रावणाने स्वतःच्याच मेहुण्याच्या म्हणजेच शूर्पणखेच्या पतीच्या केलेल्या वधातून होते. पुढे शूर्पणखेचा सूड, पंचवटीतील तो प्रसिद्ध प्रसंग आणि रामायणातील सुडाचे महाचक्र असा हा सगळा थरार आपण आज उलगडणार आहोत. हे विश्लेषण शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या राम के युग का आरंभ है. आणि या प्राचीन कथेतून आजच्या काळासाठी एक अत्यंत सखोल आणि महत्वाची शिकवण आपल्याला मिळणार आहे. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्या सर्वांसमोर एक अत्यंत रंजक आणि मोठा प्रश्न उभा राहतो. पहा, राक्षसराज रावण आपल्या बहिणीवर म्हणजे शूर्पणखेवर जीवापाड प्रेम करत होता. तिचे सगळे लाड तो पुरवत होता. मग असं काय घडलं की त्याने स्वतःच्याच लाडक्या बहिणीच्या पतीचा म्हणजेच विद्युत जिव्हाचा वध केला? आणि बरं, या एका घटनेचा अनेक वर्षानंतर पंचवटीत घडलेल्या त्या घटनेशी, जिथे लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलं होतं, त्याच्याशी नेमका काय संबंध आहे? वरवर पाहता या दोन अगदी वेगवेगळ्या घटना वाटतात, नाही का? पण त्यांचा एकमेकांशी असलेला हा सूक्ष्म संबंधच पुढे संपूर्ण लंकेच्या विनाशाचं मूळ कारण ठरला. तर वळूया या कथेच्या पहिल्या आणि अत्यंत महत्वाच्या टप्प्याकडे, विद्युत जिव्हाचा वध. एक भयंकर चूक. या कथेची पाळंमुळं शोधायची असतील तर आपल्याला दशकांपूर्वीच्या लंकेच्या सुवर्ण काळात जावं लागेल. शूर्पणखा ही रावणाची अत्यंत लाडकी बहीण असल्यामुळे तिचे सगळे हट्ट पुरवले जात असत. जेव्हा तिच्या विवाहाची वेळ आली तेव्हा तिने स्वतःच्या मर्जीने विद्युत जिव्हा या योद्ध्याला आपला जोडीदार म्हणून निवडलं. सगळं काही सुरळीत सुरू होतं, पण नंतर भयंकर असं कालके युद्ध सुरू झालं आणि त्या युद्धाच्या धुमश्चक्रीत रावणाने विद्युत जिव्हाचा वध केला. या एका घावाने शूर्पणखा सूडबुद्धीने भरलेली एक विधवा झाली. आणि त्यानंतर अनेक वर्षांनी 14 वर्षांच्या वनवासात जेव्हा श्रीराम दंडकारण्यात आले तेव्हा या जुन्या घटनेचे पडसाद पुन्हा उमटले. एका जुन्या युद्धाने लंकेच्या विनाशाचं बीज कसं पेरलं हे यावरून अगदी स्पष्ट होतं. आता इथं सर्वात कळीचा मुद्दा असा आहे की हा विद्युत जिव्हा नेमका होता तरी कोण? तर तो कालकेय या कुळातील होता. कालकेय हे एक अत्यंत शक्तिशाली राक्षस कुळ होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते रावणाच्या साम्राज्याचे पिढ्यानपिढ्यांचे कट्टर वैरी होते. साहजिकच रावणाचा या विवाहाला सक्त विरोध असणारच, परंतु केवळ आपल्या लाडक्या बहिणीच्या सुखासाठी त्याने मनावर दगड ठेवून या विवाहाला कशीबशी मान्यता दिली होती. आता विद्युत जिव्हेचा मृत्यू नेमका कसा झाला याबद्दल दोन वेगवेगळे ऐतिहासिक मतप्रवाह आपल्याला पाहायला मिळतात. वाल्मिकी रामायणानुसार रावण दिग्विजयाला निघाला असताना कालकेयांशी त्याचं भयंकर युद्ध झालं. युद्धाच्या त्या प्रचंड धुमाळीत रावणाला समोर लढणारा योद्धा आपला स्वतःचा मेहुणा आहे हे ओळखताच आलं नाही आणि अनवधानाने त्याच्याकडून विद्युत जिव्हेचा शिरच्छेद झाला. याउलट काही लोककथांनुसार विद्युत जिव्हा हा गुप्तपणे रावणाला मारण्याचा कट रचत होता आणि त्यामुळेच रावणाने स्वतःच्या साम्राज्याच्या आणि प्राणांच्या बचावासाठी आधीच त्याचा वध केला असावा असं मानलं जातं. कारण काहीही असो, पण त्याचा परिणाम मात्र अत्यंत भयंकर होता. रावणाच्या चंद्रहास तलवारीने त्याच्याच बहिणीला कायमचं विधवा केलं होतं. रावणाने तिचं सांत्वन करण्याचा आणि तिला अनेक अधिकार देऊन तिची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण शूर्पणखेचं पूर्ण मानसिक परिवर्तन झालं होतं. तिला पक्क ठाऊक होतं की ती आपल्या अफाट शक्तिशाली भावाचा थेट पराभव करू शकत नाही. त्यामुळे तिने शांतपणे पण अतिशय खोलवर सुडाची एक भयंकर भावना आपल्या मनात जपून ठेवली. आणि इथूनच आपण येतो कथेच्या दुसऱ्या भागावर, तो पंचवटीतील अत्यंत नाट्यमय आणि थरारक प्रसंग. आकडा ऐकून थक्क व्हाल, तब्बल 14,000. होय, विधवा शूर्पणखेच्या संरक्षणासाठी रावणाने खर आणि दूषण या दोन सेनापतींच्या नेतृत्वाखाली 14,000 राक्षसांची भली मोठी फौज दंडकारण्यात तैनात केली होती. यावरून रावणाचं सामर्थ्य आणि बहिणीला दिलेलं राजशाही संरक्षण किती अवाढव्य होतं याची आपल्याला प्रचिती येते. ती या जंगलात अगदी निर्भयपणे वावरत असे. याच दंडकारण्यात निर्धास्त भटकताना एके दिवशी शूर्पणखा पंचवटीत पोचली. तिथे तिने प्रभू श्रीरामांना पाहिलं. वाल्मिकी रामायणात वर्णन केल्याप्रमाणे श्रीरामांचे कमळासारखे डोळे, तेजस्वी रूप आणि शांत स्वभाव पाहून ती अत्यंत कुरूप आणि कर्कश आवाजाची राक्षसी त्यांच्यावर पूर्णपणे भाळली. तिने एका अतिशय सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि थेट त्यांच्या समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. परंतु श्रीराम हे एक पत्नीव्रती होते.
त्यामुळे त्यांनी अतिशय नम्रपणे आणि मिस्किलपणे तिला नकार दिला आणि स्पष्ट केलं की ते आधीच विवाहित आहेत. आता हा संघर्ष टप्प्याटप्प्याने कसा वाढत गेला ते पाहूया. सुरुवातीला श्रीरामांनी तिला नकार दिला आणि लक्ष्मणाकडे पाठवलं. लक्ष्मणानेही तिची परिस्थिती ओळखून तिला पुन्हा नकारलं. 2 मानवांकडून झालेला हा सलग नकार शूर्पणखेच्या अहंकारावरचा सगळ्यात मोठा आघात होता. तिचा अहंकार दुखावला गेला आणि तिला वाटलं की ह्या सगळ्याला माता सीताच कारणीभूत आहे. क्रोधाच्या भरात तिने आपलं मूळ भयंकर राक्षसी रूप धारण केलं आणि ती थेट सीतेला मारण्यासाठी तिच्यावर धावून गेली. तो एक अत्यंत नाट्यमय आणि थरकाप उडवणारा प्रसंग होता. माता सीतेवर झालेला हा जीवघेणा हल्ला पाहून लक्ष्मण क्षणार्धात क्रोधाने लाल झाला. सीतेच्या संरक्षणासाठी लक्ष्मणाने तात्काळ आपली तलवार उपसली आणि शूर्पणखेचे नाक आणि कान कापून टाकले. प्राचीन भारतीय युद्धनीतीत स्त्रीचा वध करणं निषिद्ध मानलं जात होतं. म्हणूनच लक्ष्मणाने तिला मारलं नाही, तर केवळ विद्रूप करून तिला तिच्या कृत्याची कायमची अद्दल घडवली. आणि इथूनच सुरुवात होते कथेच्या 3ऱ्या भागाची, शूर्पणखेची महायोजना आणि तिचा भयंकर सूड. अपमानित झालेली आणि रक्ताने माखलेली शूर्पणखा आधी तिच्या भावांकडे म्हणजेच खर आणि दूषणाकडे मदतीसाठी गेली, पण तिथे एक अभूतपूर्व घटना घडली. श्रीरामांनी एकट्याने खर, दूषण आणि त्यांच्या त्या संपूर्ण 14,000 राक्षसी सैन्याचा अवघ्या काही तासात सर्वनाश केला. ग्रंथांमध्ये उल्लेख असल्याप्रमाणे श्रीरामांनी दिव्य वैष्णवास्त्र वापरून खर राक्षसाचा वध केला. श्रीरामांची ही अचाट आणि अकल्पनीय शक्ती पाहून शूर्पणखा आतून पूर्णपणे हादरून गेली. सैन्याचा नाश झाल्यावर शूर्पणखा थेट लंकेत रावणाच्या दरबारात पोहोचली. तिथे तिने केवळ स्वतःच्या अपमानाचा टाहो फोडला नाही, तर तिने थेट रावणाच्या अहंकारालाच हात घातला. तू कसला त्रिलोक विजेता असं विचारून तिने भर दरबारात त्याची खिल्ली उडवली. तुझ्याच राज्यात तुझी बहीण विद्रूप केली जाते आणि तू गप्पा आहेस, अशा अत्यंत तीक्ष्ण शब्दात तिने रावणाला चिथावणी दिली आणि त्याच्या मनातील सुप्त अहंकाराला पूर्णपणे जागं केलं. इथे शूर्पणखेची दुहेरी मानसिक खेळी अगदी स्पष्ट होते. ही खेळी नीट समजून घेतली तर अवाक व्हायला होतं. एकीकडे पंचवटीतील अपमानाचा बदला घेण्यासाठी तिला राम आणि लक्ष्मणाला शिक्षा करायची होती. त्यासाठी तिने सीतेचं अपहरण करण्यास रावणाला प्रवृत्त केलं. पण दुसरीकडे, आणि हे सर्वात महत्वाचं आहे, तिला स्वतःच्या पतीच्या म्हणजेच विद्युतजीवाच्या मृत्यूचा बदला रावणाकडून घ्यायचा होता. श्रीरामांचं अजेय सामर्थ्य तिने नुकतंच पाहिलं होतं. सीतेचं अपहरण केल्यास त्रिलोक विजेत्या रावणाचा रामाच्या हातून मृत्यू अगदी निश्चित आहे हे तिने अचूक ओळखलं होतं. एकाच खेळीत तिने दोन्ही शत्रूंचा विनाश घडवून आणण्याची महायोजना आखली होती. आता आपण वळूया या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्याकडे. या प्राचीन महाकाव्यातून आजच्या जीवनासाठी आपल्याला काय शिकायला मिळतं? या कथेतून मिळणारा बोध खरंच खूप सखोल आहे. रावणाने रागाच्या भरात केलेल्या एका कृतीने अनियंत्रित क्रोधाचा भयंकर परिणाम दाखवून दिला, जिथून विनाशाची पहिली ठिणगी पडली. त्यातून जन्मलेली सुडाची भावना स्वतःलाच कशी जाळते हे शूर्पणखेच्या एकाकीपणावरून आपल्याला दिसतं. लंका जळाली, पण तिच्या हाती शेवटी काहीच लागलं नाही. तसेच वासनेपायी आणि अहंकारात घेतलेला चुकीचा निर्णय माणसाची बुद्धी कशी नष्ट करतो हेही आपण पाहिलं. परस्त्रीचा अनादर करणं हे कोणत्याही मोठ्या साम्राज्याच्या विनाशाचं मुख्य कारण ठरतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुटुंबातील प्रामाणिक संवाद. जर कुटुंबात मोकळा आणि योग्य संवाद असता तर इतके मोठे गैरसमज सहज टळले असते. हे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक विश्लेषण आवडल्यास मनबोध चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच प्रकारची अत्यंत माहितीपूर्ण आणि रंजक सादरीकरणे या चॅनलवर नेहमीच आणली जातील. या विषयावरील आपले